आपलं आयुष्य घालवलं, त्याच कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणी सांगण्यात आलं यावेळी संधी मिळणं कठीण आहे आणि तिकीट कुणाला दिलं गेलं? नेत्यांच्या मुलांना, मंत्र्यांच्या पत्नींना आणि आमदारांच्या भावंडांना आणि राजकारणात नौखे असलेल्या घरातील सदस्यांना. या सगळ्या प्रक्रियेतून एकच वास्तव सत्य, संधी मात्र घराण्यालाच. ही नाराजी फक्त एका पक्षापुरती मर्यादित नाही, तर भाजप असो, शिवसेना उद्धव ठाकरे गट असो, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट, सर्वच पक्षांमध्ये हीच कुजबूज ऐकायला मिळते. महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाही विरुद्ध कार्यकर्ते हा लढा आता उघडपणे महाराष्ट्रामध्ये दिसू लागलाय. याचा थेट परिणाम काय होणार? तर अनेक ठिकाणी कार्यकर्ते प्रचारात मन लावून काम करणार नाहीत. त्याच्या ताकदीवर जिंकलेली असते किंवा जिंकली जाते. जर कार्यकर्ता दुखवला तर पक्षाची मुळे कमकुवत होतात. आज प्रश्न असा पडलाय, पक्ष नेमका कुणाचा आहे? संघर्ष करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा की काही मोजक्या घराण्यांचा? जर हे चित्र बदललं नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या नाराजीचा फटका थेट मतपेटीतून सत्ताधाऱ्यांना बसल्याशिवाय राहणार नाही आणि हे कार्यकर्ते बंड करतील. आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पक्षांतर्गत नाराजी, महानगरपालिकेत बंडखोरी अटळ. राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि या बिगुलासोबतच राजकीय पक्षांच्या कार्यालयात पुन्हा एकदा गर्दी उसळल्याचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसलं. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पक्ष कार्यालयामध्ये फाईल्स, अर्ज आणि भेटीगाठी आणि प्रत्येक इच्छुक उमेदवाराच्या चेहऱ्यावर एक आशा. यावेळी आपल्यालाच तिकीट. पक्षांच्या वरिष्ठांकडून देखील मोठमोठी आश्वासन देखील देण्यात आली. जुने कार्यकर्ते डावलले जाणार नाहीत, संघर्ष करणाऱ्यांनाच संधी दिली जाईल, घराणेशाहीला थारा दिला जाणार नाही. ही वाक्य ऐकून कार्यकर्ते पुन्हा एकदा एका आशेने कामाला लागले. मात्र जशी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ जवळ आली तसं वास्तवच चित्र मात्र वेगळं समोर आलं. ज्या कार्यकर्त्यांनी 25 वर्ष पक्षासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, ज्यांनी आंदोलनं केली, ज्यांनी पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारल्या आणि ज्यांनी कोर्ट कचेऱ्यांचे खर्च स्वतःच्या खिशातून खर्च केले, ज्यांनी पक्षाच्या झेंड्याखाली आपलं आयुष्य घालवलं, त्याच कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणी सांगण्यात आलं यावेळी संधी मिळणं कठीण आहे आणि तिकीट कुणाला दिलं गेलं? नेत्यांच्या मुलांना, मंत्र्यांच्या पत्नींना आणि आमदारांच्या भावंडांना आणि राजकारणात नौखे असलेल्या घरातील सदस्यांना. या सगळ्या प्रक्रियेतून एकच वास्तव स्पष्ट झालंय, सामान्य कार्यकर्त्याची किंमत फक्त निवडणूक येईपर्यंतच असते का? निवडणूक पूर्वी कार्यकर्ते म्हणजे पक्षाचा कणा, कार्यकर्ते म्हणजे पक्षाची ताकद आणि निवडणुकीच्या वेळी कार्यकर्ते म्हणजे फक्त आणि फक्त प्रचार यंत्रणा आणि तिकीट वाटपाच्या वेळी कार्यकर्ते म्हणजे अडथळा. आज अनेक कार्यकर्ते खुलेपणाने सांगतायत, आम्ही फक्त झेंडे उचलायचे का? भाषणांसाठी खुर्च्या लावायच्या का? आंदोलनात पुढे जायचं आणि केसेस अंगावर घ्यायच्या, पण सत्तेत संधी मात्र घराण्यालाच. ही नाराजी फक्त एका पक्षापुरती मर्यादित नाही, तर भाजप असो, शिवसेना उद्धव ठाकरे गट असो, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट, सर्वच पक्षांमध्ये हीच कुजबूज ऐकायला मिळते. महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाही
विरुद्ध कार्यकर्ते हा लढा आता उघडपणे महाराष्ट्रामध्ये दिसू लागलाय। याचा थेट परिणाम काय होणार तर अनेक ठिकाणी कार्यकर्ते प्रचारात मन लावून काम करणार नाहीत, तर काही ठिकाणी बंडखोरी होईल, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहतील, तर काही ठिकाणी गुपचूप दगा फटका केला जाईल। आज पक्षश्रेष्ठींनी हे देखील लक्षात घ्यायला हवंय की महानगरपालिका ही निवडणूक ही फक्त नेत्यांची लढाई नसते, तर ती तळागाळातील कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जिंकलेली असते किंवा जिंकली जाते। जर कार्यकर्ता दुखावला तर पक्षाची मुळे कमकुवत होतात। आज प्रश्न असा पडलाय, पक्ष नेमका कुणाचा आहे? मी युवराज कुचेकर, भारतीय जनता पार्टीचा हडपसर विधानसभेचा झोपडपट्टी आघाडीचा अध्यक्ष आहे। जवळ भारतीय जनता पार्टीमध्ये 22 वर्ष झाले मी कार्यकर्ता आहे, एकनिष्ठेने राहतोय। पण माझ्या पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयात काँग्रेसचे उमेदवार आमच्या बोकांडे आणून ठेवलेले आहेत। आम्ही जे पक्षात काम केलेलं आहे त्याचा आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं नाही, काय नाही। आमदारांनी सांगितलं त्या मुरली अण्णा मोहोळनी केलंय, मुरली अण्णा म्हणला की तुमच्या योगेशांना टिळकरनी केलंय। आम्ही ज्याच्याकडे न्याय मागायला गेलेलो आहे, आमच्याकडे आम्हाला काही न्याय भेटला नाही। आम्हाला फक्त निष्ठावंत आम्ही वाढवलाय, काँग्रेसवाल्यांनी वाढवला नाहीये। पक्ष कार्यकर्ते मजबूत नव्हते का? हे अन्याय झालेला आहे, अक्षरशः जे झाले ना चुकीचं झालेलं आहे। मी तर काय पेटवून घेणार नाही, पण ही आपाप पेटणार आहे का की बीजेपीचे जे आहेत उमेदवार ते 100% नाही 110% पडणार आहे। आणि हा शब्द माझा एका मांगाचा आहे, हा मर्यादा लक्ष्मी जय मांगीर बाबा, जय लवजी। संघर्ष करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा की काही मोजक्या घराण्यांचा? जर हे चित्र बदललं नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या नाराजीचा फटका थेट मतपेटीतून सत्ताधाऱ्यांना बसल्याशिवाय राहणार नाही आणि हे कार्यकर्ते बंड करतील आणि एक निवडणुकीच्या निकाला दिवशी वेगळे चित्र दिसतील। हा होता आजचा सविस्तर राजकीय आढावा। तुमचं मत काय आहे? कार्यकर्त्यांना न्याय मिळायला हवा का की घराणेशाहीचं राजकारणाचं भविष्य ठरणार? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि निर्भीड पवन 2.0 या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जो स्क्रीनवर दिलेला आहे QR कोड त्याला स्कॅन करून स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा आणि स्वतंत्र पत्रकारिता बळकट करा। धन्यवाद।